रीतिका अंता बोगी जय नरक आत घातका जग झाली. अहंता असणार सुखही नाही, परमार्थाकडे जाऊन देत नाही. आणि अहंता काय आहे, माणसाला घातक आहे बर का. अहंता ज्या माणसाला येते, तुम्ही म्हणता इथले निर्मळ आहे का, लय निर्मळ आहे का, निर्मळ मी सुद्धा नाही. आणि जेवढे तुम्हाला सांगतो, जेवढे कथा करणारे तो वाचक बर का, बाबा सोडून बर का, वर्ग माणसं सोडून बर का, मला घेईन तुम्हाला वर्गाला सोडून, मला बोलण्याची सवय जास्ती, वर्ग सोडून. आमच्यासारखे बारीक आहेत ना, लय बेकार आहेत बर काही, मायासारखी, तुमच्यासारखी नाही बर का, सगळ्याला राग घेऊन देऊ नका, मायासारखी म्हणतो मी. हे काय खरं तुम्हाला सांगतो, रामायणातले रामायणाला वार्तावं लागतंय. आता 2 बायका मला रामायण सांगते आणि 10 रुपयाला मंगल अष्टक म्हणते. काय आशीर्वाद लागू ना महाराज, काय आशीर्वाद लागत. संसारात बरबटून गेलेत असे पार वाकडी हात झाले, रामायण सांगायला अरे मी कशाला असेल रामायण सांगायला. संसार करून पार गळालाच ना. आणि तो वर्तणूक लागती. रामायणामधले काय तत्व आहेत महाराज, तुम्हाला सांगितलं महाराज तांदळे महाराज दिवशी. रामायणामध्ये तत्व आहेत, एक वचनी एक बाणी. संसारात फुटो बोलावं लागून आपण काय तुकाराम महाराज नाही, पण थोडं कामापुरतं बोला ना. आपल्यासारखी रामायण सांगायचं. मी तुम्हाला सांगतो, गाई ऐकतात आपले माणसं, गाई रामायण वाचणारे साठी. हे रामायण वाचणारे सांगणार आहेत काही, यांनी कर्तव्य करायचं नाही, त्याला तेजवर बसण्याचा अधिकार नाही, ऍस्पिटवर त्यांनी बसू नाही. ज्याला खोटं बोलायचंय, 2 बायकाची वर्तणूक करायची, आई बहीण मानायची नाही चांगली, त्यांनी ऍस्पिटवर बसायचंच नाही. नाहीतर नसता इग्न येते घरा, इग्न आल्याशी राहणार नाही. हे तुम्हाला निश्चित आहे. रामायण म्हणजे काय, सर्व उगत उगत की आता मग हे काळ निमिसारखं होते. प्रभू रामचंद्र, जरड बोला या ठिकाणी भेऊ नका. प्रभू रामचंद्र भगवान की जय. देहांता मी आपण श्रीराम समुख केली जाण, तेने नागवलो संपूर्ण ओ श्री दर्शन नवे मन. प्रभू रामचंद्रा समोर बसणारी मी अहंता केली, आणि अहंतामुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी मला अहंता झाली, त्याच्यामुळेच नाळले गेलो. मला हे चमत्कार झालाय, औषध माझ्या हाताला लागत नाही असा विचार हनुमंतराया त्या ठिकाणी करतात. मनती हनुमान पावर नेने वसादी संभार, किती आणि कतवार पाले कैरा मरकट. अरे म्हणते त्या ठिकाणी गेल्यावर तो तोंड दाखवायचा अधिकारच नाही, पण म्हणते ना, माकड पाले खाणार म्हणलंय, पुरुषार्थ गाजीवला, आणि या ठिकाणी काहीच आणलं नाही, काय करू असा विचार हनुमंतराया करतात. काय विचार करू आता, उडोनी वनस्पती समजता, बारा बांधणी अनेता उपसमता होईल. आता विचार करू का म्हणले, सगळ्याचा म्हणले उपटतो तो वनस्पती आणि भारा बांधतो, पण काय होईल म्हणले, या ठिकाणी काय हालचाल होईल म्हणले, उपकार बरोबर होणार नाही असा विचार. त्या ठिकाणी म्हणले वल्ली राहिली खालीच, आणि दुसरेच म्हणले का आंगड्याच्या सारख्या जर वस्तू आल्या तर काय करायचं असा विचार हनुमंतराया त्या ठिकाणी करतात. नाव पावगा श्रीरामा, माझा अपराध करी क्षमा, पडिल संकटी दुर्गमा, सर्वोत्तमा पाववेगी. हे प्रभू रामचंद्रा, धाव पावग. आता या ठिकाणी मी काय झालेलो आहे, खिन्न झालेलो आहे, मोह अहंकार निघून गेलेला आहे. आता माझ्याकडे पाय, आणि तसं शरण गेलं पाहिजे बर का. जर आपला अहंकार झाला पाहिजे झाला तर आपण गुरुला शरण गेलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून हनुमंतराया प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. मी तुझे निज बाळक नमुडाती उत्सक, क्षमा करणी सकळिक, कृपावशक करी मज. हे प्रभू रामचंद्र, मी तुझं एक बालक रे, निज बालक रे, आता क्षमा कर, क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही तिथं प्रभू रामचंद्रा, मी तुमचं लेकरूय, अहंता येते पण आता माझी गेलेली आहे, आणि माझ्यावर उपकार करा, काहीतरी बुद्धी द्या, बुद्धीच्या दाते तुम्ही आहेत असे प्रभू रामचंद्राची विनंती कुठं करतात. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शक्ती लागली, त्या ठिकाणी हनुमंतराय कुठे, दुर्णागिरी पर्वतावर. पण तिथून आईला जसं कळतं, मला सांगितलं किंवा बाळाला भूक लागली की आईला कळतं, तसं न सांगता कळू तुम्हा येते अंतर, आणि विश्वांबर परिहान लगेल त्या ठिकाणी असणारा धाव पाव म्हणू लागले आहेत. ऐसी उत्कट चिंता करिता तया कपिनता, श्रीराम
बुद्धिदाता निज भक्ता हे बुद्धिदाता निज भक्ता असा संकटात गुंतलोय. माग जावा तर आडे, पुढं जावा तर हिर, दोन्हीचा अर्थ एकच, हिर आडे एकच आहे बर का. पण तिथं हे बरेच काही म्हणते, पुढं जावा तर आडे, माग जावा तर हिर, पण गुळे याच्यात आणि सांगितलंच नाही. पुढील सूचक रामराव महाराज ठोंबरे वरखेड, वाचक भास्कर बापू महाराज चौरे जीवाचीवाडी. जो काया वाच मानसी सेनरिये श्रीरामासी जनार्थे चढावे त्यासी राम भक्तासी कृपाळू. ज्या ठिकाणी काया वाच्याने देवाला शरण जातो त्याला मात्र या ठिकाणी सोडणूक होती असे त्या ठिकाणी महाराज म्हणतात. प्रभू रामचंद्र भगवान की